नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आपण आज पाहणार आहोत सोयाबीन बिर्याणी. त्यासाठी आपण हा बिर्याणीचा तांदूळ स्वच्छ निसून आणि धुवून घेणार आहोत. सोयाबीन घेतलेले आहेत. आता हे आपण उकळत्या पाण्यात भिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सोयाबीन गरम पाण्यात भिजवून ठेवले होते 5 मिनिटं. आता हे पाण्यातनं काढून घ्यायचे आणि पिळून घ्यायचे, म्हणजे आपल्याला हे बिर्याणीत टाकता येईल. सगळं सोयाबीन काढून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं. हे सगळं सोयाबीनची बिर्याणी बनवण्यासाठी आपण बिर्याणीचा तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, निसून धुवून घेतलेला आहे. हे सोयाबीन गरम पाण्यात भिजायला घातले होते, त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. हे पिळून घेतलेले आहे. दोन 3 तमालपत्र, 2 लवंगा, 2 मिरे फोडणीसाठी घेतलेले आहे. कांदा, 2 कांदे, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. त्यासाठी आपण अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे. कांदा, लसूण, खोबरं, आलं याचा मसाला वाटून घेतलेला आहे, तो टाकणार आहोत. आता पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण लवंग मिरे टाकून घेणार आहोत. तमालपत्र टाकून घेणार आहोत. ते लाल झालं त्यात आपण हा कांदा लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता कांदा लालसर परतून झाल्यानंतर कांदा, लसूण, खोबऱ्याचा मसाला, कांदा, लसूण, खोबरं, आलं आता वाटून घेतलेलं तर टाकून घेतलेलं आहे. हे चांगलं परतून घ्यायचं. सगळं तेल सुटेल तोपर्यंत परतून घ्यायचं. अशा प्रकारे आपला मसाला परतून झालेला आहे. त्यात आपण जे मसाले काढून घेतले होते टाकून घ्यायचे. टोमॅटो चिरून घेतलेलं टाकायचं. सोयाबीन टाकून घ्यायचे. तांदूळ टाकून घ्यायचं. आता हे शिजवण्यासाठी आपण पाणी उकळून घेतलेलं आहे.
आता हे पाणी गरम केलेलं आहे, याच्यात टाकून द्यायचं. जसं लागेल तसं शिजण्यासाठी टाकून द्यायचं. ते चांगलं शिजून घ्यायचं. त्याआधी आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आता याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे सोयाबीन बिर्याणी तयार झालेली आहे. त्याची टेस्ट सांगते. अरे वा, खूप छान झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.